नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी, बुक माय वस्तूच्या जमीन जुमला या स्पेशल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आजच्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी कात्रज सासवड या न्यू एअरपोर्ट रोडवर आलो आहे आणि फेज 1च्या घवघवीत यशानंतर आता नुकतंच फेज 2चं इथं लॉन्चिंग करण्यात आले। अतिशय सुंदर आणि जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे आणि तेवढा सुंदर असा हा व्हिडिओ आपण इथे बनवत आहोत। मी तुम्हाला हमी देतो की 8-10 मिनिटाचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट बघण्याचा नक्की फील इथे येईल। सो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। आपण छोटे मोठे सगळे मुद्दे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि कुठलाच प्रश्न तुमचा राहणार नाही। सो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मंडळी, तुम्ही कुठेही जर जागा घेत असाल, मग ती ॲग्रिकल्चरल जमीन असो किंवा एन ए प्लॉट असेल, त्या जमिनीचं टायटल एकदा वकिलाकडून किंवा आमच्यासारख्या एक्सपर्ट कन्सल्टंटकडून तुम्ही नक्की चेक करून घेत चला, कारण की तुम्ही तुमच्या आयुष्याची जमपुंजी लावत असता आणि जर जमीन घेताना तुमची फसवणूक झाली तर पुढे जाऊन खूप मोठा मनस्ताप तुम्हाला नक्की होऊ शकतो। त्यामुळे मी नेहमी अवेअरनेसबद्दल ह्या गोष्टी लोकांना सांगत असतो की तुम्ही टायटल चेक करून घ्या। आता ह्या प्रॉपर्टीचं टायटल सांगायचं झालं तर NA PMRD आणि रेरा सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे। तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मॅक्सिमम आम्ही NA प्लॉटचेच व्हिडिओ बनवतो आणि ॲग्रिकल्चर प्लॉटचे जरी व्हिडिओ बनवले तर आम्ही स्वतः त्या जमिनीचं पहिले टायटल चेक करून घेतो आणि विश्वासार्हता असलेल्या लोकांचेच प्लॉटचे व्हिडिओ आम्ही बनवतो आणि आमच्या व्ह्युअर्सपर्यंत घेऊन येतो। तर तुम्ही टायटल नक्की चेक करत चला। आता NA प्लॉट घ्यायचा फायदा काय होतो की तुमचा सेपरेट सेल डीड आणि सातबारा होतो, बँक लोन होतं। PMRDA सँक्शन लेआउट घेतल्याने काय होतं की तुम्हाला लोडिंग लागत नाही। ही जेवढी ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस, रोडसाठी जागा सोडली त्याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाही। जेवढा प्लॉट लेआउटमध्ये सँक्शन आहे तेवढाच प्लॉटचे पैसे द्यावे लागतात आणि तेवढाचा ताबा तुम्हाला मिळतो। FSI जास्त असतो बेसिकली। आता इथं 1.6चा FSI आहे आणि रेराचा फायदा काय होतो की तुम्हाला जेवढ्या गोष्टी कमिट केल्या, जसं आता तुम्हाला 20 ॲम्युनिटीज कमिट केल्या, त्या जर नाही मिळाल्या किंवा रोड जसे सांगितले गेले, सिमेंटचे रोड सांगितले गेलेले आहेत किंवा स्ट्रीट लाईट, पाणी, लाईट असेल, गेट असेल, या गोष्टी नाही मिळाल्या तर तुम्ही रेरामध्ये कंप्लेंटसुद्धा इथं नक्की करू शकता। बाकी ह्या प्लॉटचं एक खासियत आहे की पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो आधीपासूनच डेव्हलप आहे। डेव्हलप प्लॉट तुम्हाला इथे घेता येणार आहेत। सो बऱ्याच कमिटमेंट इथे फुलफिल केलेल्या आहेत। म्हणजे 50%च्या वरच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगतात सेलिंगच्या वेळेस, प्लॉट विकताना, त्या सगळ्या इथे बनून तयार आहेत। तर मी आशा करतो की तुम्हाला या जमिनीचा जो टायटल आहे तो लक्षात आला असेल। बाकी तुम्ही कुठेही जमीन घेत असाल आणि तुम्हाला वाटलं की आमची मदत हवी, पहिली तर मदत तुम्ही वकिलाचीच घ्या, पण जर तुम्हाला वाटलं की आम्हाला विचारायचं तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही तुम्हाला जमिनीचं टायटल चेक करण्यासाठी निश्चित मदत करू। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। बोब गावामध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा ह्या साईडला खडी मशीन चौक आहे आणि मागं सासवड आहे। हा न्यू एअरपोर्ट रोड बनून आता उदयास आलेला आहे, कारण ह्या साईडला एअरपोर्टचं पुढं काम चालू आहे। एअरपोर्टचं जे गेट आहे ते इथून 14 किलोमीटरवर आहे। एअरपोर्टचे टोटल 3 गेट असणार आहे। त्या व्यतिरिक्त खडी मशीन चौक 13 किलोमीटर आहे। सासवडचं जे बसस्टॉप आहे ते 9 किलोमीटरवर आहे आणि कात्रज 16 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर कानिफनाथाचं मंदिर आहे या साईडला 3 किलोमीटरवर। आणि अनेक लोकांना एक गोष्ट माहिती नाही की या कानिफनाथाच्या मंदिरापासून एक रोड जातो जो आता एक्झिस्टिंग लोक वापरतात, एक कच्चा रोड आहे जो की 10 किलोमीटर इथून हांडेवाडी चौक आहे म्हणजे या प्रोजेक्टपासून। आणि हा समोर प्रोजेक्ट आहे बघा, हा हे जे दिसतंय ना, म्हणजे मेन रोड टच लागून असा हा प्रोजेक्ट आहे। म्हणजे एवढा मेन रोड टच लागून हा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये ह्या रोडला लागून टोटल 8 कमर्शियल प्लॉटसुद्धा आहे। हा जो रोड आहे तो एक्झिस्टिंग आता 40 फूट आहे, पण सँक्शन हा 150 फूट आहे। म्हणजे एवढ्या प्रोजेक्टची जी आतमध्ये कमान घेतली आहे ना, तर तिथपर्यंत रोड होणार आहे। 25 फुटाचा तर सर्व्हिस रोडच आहे या प्रोजेक्टला। या साईडनी 25 फूट आहे आणि त्या साईडनी 25 फूट आणि मध्ये 100 फूट एक्झिस्टिंग रोड हा भविष्यात इथे असणार आहे। अशा मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे। सो मंडळी, आता मी तुम्हाला या एरियाचा ॲडव्हान्टेज सांगणार आहे, या लोकेशनचे फायदे सांगणार आहे, का तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करावी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगणार आहे। तर पहिलं कसं व्हायचं की पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून फेमस होतं। त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आली। त्याच्यानंतर हिंजवडी IT पार्क आलं, म्हणजे जो सेज आहे स्पेशल इकॉनॉमी झोन तो डिक्लेअर झाला। त्याच्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तोच ITचा जो परिसर आहे तो पुढं खराडीपर्यंत एक्सटेंड झाला। त्यामुळे तो जो मधला पूर्ण परिसर आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड असेल किंवा चरोली असेल, खराडी असेल, वाघोली असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली। म्हणजे साधारणतः पुण्याचं जी पश्चिम बाजू आहे किंवा पुण्याची पूर्व बाजू आहे ही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली। आता काय झाले, पहिलं सेज असायचा, आता PEZ म्हणजे पेज
हा डिक्लेअर झाला म्हणजे पॉवर इकॉनॉमी झोन अशा डिक्लेअर झाले. तर तुम्ही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो विषय बघितला असेल, म्हणजे हा जो पुरंदरला येतो आहे, आता याच्यावर बरेचदा मतांतर असतील लोकांचे, पण सध्याचं जर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल तर विमान नागरिक जे पद आहे, वाहतूक मंत्री जे आहेत आपले, ते पुण्याचेच खासदार आहेत. त्यामुळे हे एअरपोर्ट होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी पनवेल आणि बँगलोरची जर स्टोरी बघितली तर जेव्हा तिथं एअरपोर्ट डिक्लेअर झाले होते तर तुम्ही नवी मुंबई म्हणजे पनवेलचा जर विचार केला असेल तर 3,000 रुपयाचं मार्केट होतं आणि जेव्हा पहिलं विमान तिथून टेक ऑफ झालं त्यावेळेस आत्ताचा रेट जो आहे तो 10,000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे 1 करोड रुपये साधारणतः गुंठ्याचा रेट आहे. ती स्टोरी जर तुम्ही बँगलोरला बघितली तर 1,200 रुपये रेट होता साधारणतः 2005 साली आणि आत्ताचा जर तुम्ही रेट बघितला तर तो साधारणतः 7,000 ते 8,000च्या मध्ये, म्हणजे 70 लाख रुपये गुंठा ते 90 लाख रुपये गुंठ्याच्या मध्ये चाललेले आहेत. आणि जेव्हा पण एवढे मोठे एअरपोर्ट डिक्लेअर होतात तर ती प्रोसेस काही एका दिवसाची, एका महिन्याची किंवा एका वर्षाची नसते. 3-4 वर्षे जे आहेत ते तर लँड ॲक्विजिशनसाठीच लागतात आणि त्याच्यानंतर एवढे मोठे जे प्रकल्प आहेत ते उदयास येतात. सो पुरंदर इंटरनॅशनल ची जी स्टोरी आहे ती पण अशीच आहे. ह्याच्या जवळपासच्या पण ज्या जागा आहेत त्याचे रेट जे आहेत ते आत्ता कमी आहेत. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट तर होईलच, पण तुम्ही वीकेंड होमच्या हिशोबाने किंवा PMRDAची जी डेव्हलपमेंट आहे त्या हिशोबाने पण जर इथे इन्व्हेस्टमेंट केली तरी नक्की तुम्हाला इथे ग्रोथ इथे निश्चित मिळेल. तुम्ही जर जसं मी तुम्हाला सांगितलं की पनवेल आणि बँगलोरचं जर ग्रोथ रेशो पाहिला तर तो प्रचंड मोठा आहे. मागच्या 15 वर्षातले तुम्ही पनवेलचा ग्रोथ बघा, मी स्क्रीनवर पण टाकतो आहे, तो अनबिलिव्हेबल आहे. आधीचे रेट बघा 15 वर्षापूर्वीचे, आत्ताचे बघा, तुम्हाला खूप मोठा जो बदल आहे इथे दिसेल. सो तुम्ही पुढं जाऊन जेव्हा एअरपोर्ट इथं प्रत्यक्षात होईल त्यावेळेस जागा घेण्यापेक्षा आत्ताच जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर निश्चित तुम्हाला इथे फायदा होईल. आता ह्या प्रोजेक्टबद्दल जर मला सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं 150 फूट रोड समोरून जातो, अगदी 10-10, 15-15 मिनिटाला इथून सिटी बससुद्धा जाते, जी की पहिल्यांदा ही फ्रिक्वेन्सी तेवढी नव्हती. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर ही फ्रिक्वेन्सी फार वाढलेली आहे सिटी बसची, कारण या भागामध्ये अनेक मोठे हॉटेलचे ब्रँड तुम्हाला बघायला भेटतील. सासवड पण प्रचंड डेव्हलप झालेले, लोक फ्लॅट घेणं पण प्रेफर करतात. कमर्शियलचा आम्ही काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होती. आत्ता एक वेगळा पंढरपूर बायपास पण ह्या सासवडमधून झालेला आहे. खेडेशिवापूरला पटकन तुम्हाला इथून जाता येतं. रिंग रोड जो आहे तो इथून 3 किलोमीटरवर आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो रिंग रोडच्या आतमध्ये येतो, म्हणजे सिटीच्या आतल्या साईडला येतो. त्या व्यतिरिक्त ह्या प्रोजेक्टला लागून ह्या साईडने जर तुम्ही बघितलं ना तर करा नदी जाते. इथून जे शिवमंदिर आहे वरच्या साईडला डोंगरावरनं, तिथून ती पुढे जो पुढचा डॅम आहे या साईडला तिकडं जाऊन ती भेटते. तर असे प्लॉट जे आहेत ते फार कमी बघायला भेटतात की जिथून नदीसुद्धा प्लॉटला घासून जाते. सो जर तुम्ही प्रत्येक अँगलने बघितलं तर तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे तो नक्की चांगला वाटेल. नाझरे नावाचं जेजुरीजवळ धरण आहे, जेजुरीच्या पुढे नाझरे डॅम जो आहे तिथं जाऊन ही नदी भेटते. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा टायटलला जेवढं महत्त्व असतं तेवढंच लोकेशनला महत्त्व असतं आणि फ्युचरमध्ये भविष्यात जाऊन त्याच्या अवतीभोवती काय येणार आहे, कुठले कुठले ॲडव्हान्टेज आहे, हे सगळ्या गोष्टी लोक बघत असतात आणि बघायला पण पाहिजे. तर माझ्या हिशोबाने हा जो कात्रज किंवा कोंडव्यातून जो सासवडकड रोड येतो तो निश्चित फायदेशीर असं लोकेशन आहे. तुम्ही याचा नक्की सकारात्मक विचार करायला पाहिजे. आणि बाकी प्रॉपर्टी क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्हाला 10% फक्त डाऊन पेमेंट करायचं किंवा 20% डाऊन पेमेंट येईल मॅक्सिमम, आणि बाकी जे आहे तुमचं 70 ते 80% इथं बँक लोनसुद्धा होणार आहे. त्यामुळे प्लॉट घेण्याची जी वेळ आहे किंवा सध्याची जी सिच्युएशन आहे किंवा रेट आहे तो प्रत्येक अँगलनी आत्ताची जी वेळ आहे ती अतिशय योग्य अशी वेळ आहे. सो आता आपण ह्या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया, प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया. सो मंडळी आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ. टोटल 18 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 190 प्लॉट आहेत. पहिल्या फेजमध्ये 70 प्लॉट होते जे की सोल्ड आउट आहेत. त्या साईडला फेज 1 होता तो पूर्णपणे सोल्ड आउट आहे. फेज 2मध्ये टोटल 120 प्लॉट इथे बनवण्यात आलेले आहेत. सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 1076 स्क्वेअर फूटचा आहे आणि मोठा जो प्लॉट आहे तो साधारणतः 3000 स्क्वेअर फूटपर्यंत इथे अवेलेबल आहेत. तिथे समोरच्या साईडला जे गाड्या झाल्यात ना ते 8 कमर्शियल प्लॉटसुद्धा इथे अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त 12 मीटरचे असे रोड आहेत. हे बघा इथे दिसतो, हा मेन रोडकडून येणारा 12 मीटरचा रोड आहे. ही इथे कमान इथे आहे, हा पण 12 मीटरचा रोड इथे तुम्ही बघू शकता. प्रोजेक्टला 3 टायर सिक्युरिटी आहे, म्हणजे पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड तर आहे, तिथं 24/7 सिक्युरिटी गार्ड आहेत, CCTV कॅमेरे आहेत इथे. त्यानंतर पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला स्ट्रीट लाईट बघायला भेटेल. बघा इथे स्ट्रीट लाईट आहे आणि ही मधून जी लाईन गेलेली आहे ही 3 फेज लाईन आहे. तुम्हाला MSCBचं मीटरचं कनेक्शन घ्यायचं असेल बंगलो बनवताना तर तुम्ही इथून घेऊ शकता. ह्याच्यासाठी इथं फीडर बॉक्स पण बसवण्यात आलेत. प्रत्येक रोडमध्ये तुम्हाला हे लाल कलरचे जे बॉक्स दिसतात हे फीडर बॉक्स आहेत इथे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटच्या सोबत तुम्हाला
असं वॉल कंपाऊंड इथे देण्यात आलं आहे 2 फुटाचं, तुम्ही बघू शकता. जे डिमार्केशन आहे, तुम्ही बंगलो बनवताना ह्या भिंतीला अजून वरच्या साईडला घेऊ शकता. तुम्हाला इथे बेस जो असतो भिंतीचा तो इथे बनवून देण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला पाण्याचं कनेक्शन आहे बघा, प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्हाला पाण्याचं कनेक्शन इथे आणून देण्यात आलेलं आहे. बाहेर ड्रेनेजची सुविधासुद्धा इथे करून देण्यात आलेली आहे. बंगलो जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा हे ड्रेनेजसुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ड्रेनेज जे आहे तुमचं तिथे सोडू शकणार आहात. तर बेसिक फॅसिलिटी ज्या ज्या लागतात त्या सर्व तुम्हाला इथं बघायला भेटतील. तो कधी तर लोकांनी बंगलो बनवायला पण सुरू केलेले आहेत. 1.6चा इथे FSI आहे. FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 1600 स्क्वेअर फूटपर्यंत तुम्ही लिगली कन्स्ट्रक्शन इथे करू शकणार आहात. G+2पर्यंत बांधकाम इथे होऊ शकतं. सो मला वाटतं की हे शहराच्या हिशोबाने बघितलं तर खूप जास्त असं आहे. तर सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला इथे देण्यात आल्या. आता इथल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या खूप लक्झुरियस आणि जबरदस्त अशा देण्यात आलेल्या आहेत. तर मी पुढं जेवढ्या ॲम्युनिटीज इथे दिल्या आहेत 20 ॲम्युनिटीज त्याचा व्हिडिओ पण टाकतो आहे. तुम्ही इथल्या ॲम्युनिटीज पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. सो मंडळी, मी आशा करतो की इथपर्यंतची जी माहिती आहे ती निश्चित तुमच्या लक्षात आली असेल. कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही बिंदास स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता आणि आम्हाला कुठलाही प्रश्न विचारू शकता. आम्ही निश्चित तुमच्या प्रत्येक शंकांचं इथं निरसन करू. आणि आमच्या व्यतिरिक्त बिल्डरची टीम तर असतेच. जेव्हा पण तुम्ही प्रोजेक्टवर व्हिजिट करायला येता तेव्हा बिल्डरची टीम तुम्हाला बाकीचं राहिलेलं सहकार्य नक्की इथे करते. सो आता मी तुम्हाला सगळ्यात आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट तो समजून सांगतो. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. खूप इथिकली आम्ही प्रॅक्टिस करतो आणि फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमचे सबस्क्रायबर असतील, आमचे फॉलोअर्स असतील, आमचे व्ह्यूवर्स असतील, आमचे कस्टमर यांना आम्ही 1 to 1 सर्व्हिस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या कस्टमरला करत नाही. पुरेपूर फक्त मदतच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रेट जर सांगायचं झाली तर इथले रेट 31 लाखापासून सुरू होतात आणि प्लॉट जे ते 1076 पासून सुरू होतात. म्हणजे सगळ्यात छोटा प्लॉट 1076 स्क्वेअर फुटाचा आहे आणि सगळ्यात मोठा प्लॉट जसं मी सांगितलं 3000 स्क्वेअर फुटापर्यंत 2000 स्क्वेअर फुटाचे कमर्शियल प्लॉट पण आहे. तर इथले प्राइसिंग 31 लाखापासून सुरू होतात. पण आता इथे जी बुकिंगची प्रोसेस आहे ती EOI आहे. आता लास्ट टाईम मी एक व्हिडिओ बनवला होता. EOI म्हणजे एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुम्हाला जर ह्या प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही 45,000 रुपयेचं EOI इथे घेऊ शकता. मे महिन्यामध्ये जेव्हा या प्रोजेक्टचं लॉन्चिंग केलं जाईल एकत्र, तर तुम्ही EOI जर घेतलेला असेल तर 45,000च्या EOIच्या अगेन्स्ट तुम्हाला कमीत कमी 90,000चा डिस्काउंट मिळेल. तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. आणि हा जो रेट मी तुम्हाला सांगितला 31 लाख हा टेंटेटिव्ह रेट आहे. त्यावेळेस ज्यांनी EOI घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक वेगळा रेट इथे अनाऊन्स केला जाईल. तो साधारणतः समजा आता 31 लाख जरी सांगतो आहे तर तो 27, 28, 29 असा काही पण असू शकतो. आणि ज्यांनी EOI घेतलेलं नाही ते जे त्यावेळेस बुकिंगला येतील त्यांच्यासाठी हा रेट 31 लाख किंवा त्याच्या पुढेच असेल. सो आता इथं EOI ची सिस्टीम आहे. तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट करून EOI घेऊ शकता. तुम्हाला एक टोकन दिलं जाईल आणि जेव्हा मे महिन्यामध्ये इथे प्रोजेक्टचं लॉन्चिंग होईल एक कार्यक्रम ठेवला जाईल आणि त्या टोकनच्या आधारे तुम्हाला प्लॉट सिलेक्शन इथे करता येणार आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट बेस हा असा असतो. ही एक नवीन पद्धत आहे रिअल इस्टेटमध्ये सेलिंगची. सो तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा. खरंच खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. लोकेशन अतिशय सुंदर आहे. बोपदेव घाटाकडून तुम्ही ह्या प्रोजेक्टला या. म्हणजे जर पुण्याकडून येत असेल तर तुम्हाला हा रोड जो आहे तो पण लक्षात येईल. आणि कुठलीही मदत लागली तर बिंदास आम्हाला फोन करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावा म्हणजे नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघता येईल. आणि चांगली गोष्ट की आम्ही पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये प्रत्यक्षात प्रोजेक्टला व्हिजिट करून फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्ट आमच्या व्ह्यूवर्सपर्यंत घेऊन येत असतो. सो तुम्हाला निश्चित प्रॉपर्टी घेण्यासाठी त्याची मदत होईल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.